नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर मी आज असा टॉपिक घेणार आहे ज्यावर मला एक कमेंट आली होती. एका सबस्क्रायबरने कमेंट केली होती की क्रियापदाचं जे मूळ रूप असतं ते भूतकाळात, भविष्य काळात आणि वर्तमान काळात कसं बदलतं. जसं की इव्वडम म्हणजे देणे, देणे म्हणजे इव्वडम झालं, पण दिलेला लगेच ते काय होतं इच्छानो. मग हे कसं आहे, त्याचं वच च कसं झालं, हे काहीच बाबतीत होतं, सगळ्या बाबतीत नाही होत. सगळ्या क्रियापदांच्या बाबतीत असं वच च नाही होत, पण बऱ्याच ठिकाणी वच च होतं. आता मी पहिला एक टाईप घेतलाय, असे 4 टाईप आहे. तर पहिला आपण टाईप घेऊ रेग्युलर वर्ब. रेग्युलर वर्ब म्हणजे क्रियापद, त्याच्यामध्ये छोटा बदल होतो आणि प्रत्यय लागतं आणू. हे फक्त मी पहिल्या भूतकाळातलं घेते, भूतकाळातलं क्रियापद कसं बदलतं. नंतर मी वर्तमान काळातलं आणि भविष्य काळातलंही सांगेन. तर पहिला आहे छोटा बदल होतो त्यात आणि शेवटी लागतं आणू. तर विचारणे, विचारण्यासाठी काय आपला तेलुगू मधील क्रिया शब्द आहे अडगडम. अडगडम. आता त्याचा इथं लगेच मी भूतकाळ करणार आहे. काय येणार भूतकाळ, तर करता मी साठी अडिगानू म्हणजे विचारलं. अडिगानू, अडिगानू म्हणजे इथे शेवटी काय लागले, आणू लागले. ठीक आहे. आता पुढचं आहे ऐकणे. ऐकण्याला आपण म्हणतो विनडम. विनडम, मी ऐकलं, मी ऐकलं, त्याला शेवटी लागणार नू. इथं जसं की असेल नेनू अडिगानू, नेनू विननू, विननू. म्हणजे हा रेग्युलर वर्ब आहे, याच्यामध्ये शेवटी क्रियापदाला लागतंय आणू. मारणे कोट्टडम. क्रिया शब्द पाठच करून टाका. मारण्यासाठी कोट्टडम आहे, मग मारलं कोट्टानू. सोडणे, सोडण्यासाठी शब्द आहे वदिलडम आणि हे होणार मी सोडलं वदिलानू. शेवटी लागले आणू. आणूची काही क्रियापद घेतली मी पहिल्या. आता उचलणे, उचलण्यासाठी शब्द आहे एत्तडम आणि त्याचं होणार उचललं एत्तानू. उचलण्यासाठी अजून एक शब्द आहे, ते म्हणजे लेपडम. मी आधीच्या क्रिया शब्दांमध्ये सांगितलेले आहे, पण उचलणे लेपडम म्हणजे असं उठवणे, वर उचलणे असंही होतं. आणि ते संदर्भ जसा जसा असेल तसं तसं वापरणार. मी बॅग उचलली, नेनू बॅग एत्तानू असं. लावणे म्हणजे पेट्टडम, पेट्टडम आणि मी लावलं नेनू पेट्टानू. शेवटी लागले आणू. फिरणे तिरगडम, मी फिरलो, शेवटी लागणार आणू तिरगानू किंवा तिरगाणू. म्हणजे हे काही घेतले मी उदाहरणं, तर एवढेच नाही आहेत, खूप सारे असतील, पण मी आपले रोजच्या वापरातले काही घेतले ज्याला शेवटी आणू लागतं भूतकाळात. आता अजून एक मी टाईप घेते. आता पुढचा टाईप आहे साऊंड चेंज वर्ब. मधलं अक्षर बदलतं बऱ्याच वेळा. व च च होतं, य च स होतं, बऱ्याचदा श होतं. स पण म्हणू शकतो, श पण म्हणू शकतो. आता देणे, देणे म्हणजे इव्वडम. मी दिलं ला आपण काय म्हणतो, नेनू इच्छानू. म्हणजे व चा काय होतो इथे च होतो, मधलं अक्षर आपलं व बदलतंय. डम तर राहणारच आहे, जसं की आपल्याकडे देणे घेणे असतं तसं. देणे इव्वडम आणि हे काय झालं इच्छानू. वचा झालाय च, म्हणजे इथं साऊंडच चेंज झालाय. साऊंड चेंज का म्हणता याला, वचा च झालाय म्हणजे साऊंडच चेंज झालाय डायरेक्ट. करणे, करणेला आपण म्हणतो चेयडम. यचा होतोय स. केलं, मी केलं, नेनू चेसानू, नेनू चेसानू. ओरडणे अरवडम. आता इथं सुद्धा वचा होणार च. मी ओरडलो अरिचानू. आणू तर लागणारच आहे, कारण की ते कर्त्यानुसार बदलतं. तो असेल तर अरिचाडू. चालणे नडवडम.
आणि मी चाललो नेनू नडीचाडू नडीचानू वचा झालाय च. आता रडणे एडवडम मी रडलो एडचानू एडचानू. आता मी इथे तुम्हाला एक सांगते, देण्यासाठी जसं इवडम आहे तसं हसण्यासाठी आहे नव्वडम. सेम आहे ना, म्हणून सांगते हसणे नव्वडम. पण मी हसलो म्हणून तिथं नच्चानू होत नाही, नव्वाणू येतं तिथं, नव्वाणू. हे सांगायचंय मला. असं काही स्पेसिफिक इकडे टाईप नाहीये की याच्या शेवटी हेच येणार, असं स्पेसिफिक ट्रिक नाहीये. पण हे 4-5 प्रकार आहेत, त्याच्यातच क्रियापद येतात. म्हणून मी सांगते हसण्यासाठी नव्वडम येते ते नव्वाणू होतं, देण्यासाठी इव्वडम आहे तर ते इच्छानू होतं. आता पुढचा टाईप आहे स्ट्रॉंग चेंज वर्ब, म्हणजे स्ट्रॉंगली तो शब्द क्रियापद बदलून जाणार. तर त्याच्यामध्ये असणार ट ड न हे ऍड होणार, किंवा त्याच्यात ऑलरेडी असणार तेव्हा आपण असा चेंज करायचा आहे. शेवटी आणू लागणार आहे, कारण की करता तर आपला आणूच आहे. धरणेला आहे पट्टू कोवडम, इथं डबल ट आहे, पट्टू कोवडम. तर त्याचं होणार मी धरलं नेनू पट्टू कुन्नानू पट्टू कुन्नानू. याला लागले शेवटी डबल न या वर्बला. बसणे कुर्चोडम बसणे कुर्चोडम. त्याचं काय होणार कुर्चुन्नानू. आता झोपणे पडू कोवडम. पडू कोवडमचं होणार पडकुन्नानू, मी झोपलो पडकुन्नानू. घाबरणे भय पडडम. हा मराठी सारखा शब्द आहे भय. घाबरणे म्हणजे भय लक्षात ठेवायचं. भय पडडम मी घाबरलो नेनू भय पड्डानू. भय पड्डानू. ड डबल ड झालाय इथं, भय पडडम आहे पण इथं झालाय भय पड्डानू. धावणे म्हणजेच पळणे पेरुगेट्टडम पेरुगेट्टडम. मी पळालो किंवा मी धावलो पेरुगेट्टानू पेरुगेट्टानू पेरुगेट्टानू. उभे राहणे, उभे राहणेला म्हणतात नील बडडम. मी उभा राहिलो नील बड्डानू नील बड्डानू. हे शेवटी नू नू आहे, कारण की करता मी आहे म्हणून. तर हा झाला तिसरा टाईप, ज्याच्यात लागतंय न ला न. आता पुढचा फॉर्म आहे स्पेशल रूट चेंज. स्पेशल रूट चेंज म्हणजे त्याच्यात काही ताळमेळ नाहीये दोघांचा, भरपूर असा बदल त्यात होतो क्रियापदात भूतकाळात. भेटण्यासाठी आहे कलवडम. कलवडमचं होतं मी भेटलो कलिसानू, असा चेंज होतो. आता येण्यासाठी आहे रावडम. रावडमचं होतं मी आलोला आपण म्हणतो वच्चानू. म्हणजे बघा काहीच याचा ताळमेळ नाहीये. तर हे मराठी सारखंच आहे. जर आपण मराठीत म्हणतो येणे, पण मी आलो म्हणजे येणे, येणे आणि आलोचा तर काही संबंधच नाहीये. येणे आलो. आणि पुढं भविष्यात पण म्हणतो आपण येईन, इथे इथे संबंध आहे. पण आलो भूतकाळाशी काहीच नाही, हा टोटली डिफरंट वर्ड आहे. हा पण एकदम वेगळा शब्द आहे. येणे आलो तसंच आहे. येणे रावडम आहे, पण आलोला म्हणतात वच्चानू. आता जाणे सेम पोवडम. आपल्या मराठीत सुद्धा असं ट्रिकी सगळे शब्द आहेत, फक्त आपण वेगळी भाषा शिकतोय म्हणून आपल्याला असं वाटतंय की काही इथं ट्रिक आहे का. तर हे सगळं प्रॅक्टिसने जमणार आहे. जाणे पोवडम आणि गेलोला आपण म्हणतो वेल्लानू. बघा हे पण तसंच आहे, आपल्या मराठीत पण तसंच आहे. जाणे, जाणे हा शब्द क्रिया शब्द आहे, पण गेलो
जाणे आणि गेलो किती वेगवेगळे शब्द आहेत. तसंच आहे, जाणे पोवडम, गेलो वेल्लानो असं आहे. होणे, होणे म्हणजे अव्वडम. होणे म्हणजे अव्वडम. आता आपल्यात पण आहे होणे आणि त्याचं भूतकाळास्त झालो आणि याचं आहे अय्यानू. थोडस सेमच आहे पण आपल्या मराठीत बघा किती वेगळे. होणे, मी टीचर झालो किंवा मी टीचर बनलो असं नेनू टीचर अय्यानू असं येते. बघणे चूडडम आणि बघितलं चूसानू. तर हे आहेत आपल्या रोजच्या वापरातले क्रिया शब्द ज्याचा भूतकाळात मी रूपांतर करून लिहिले आणि त्याचे काही ट्रिक्स असतील ते पण तुम्हाला सांगितले. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.